जयेश खैरकर अशी मोठी मोठी नावं खरं तर आहेत आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये सुद्धा मजा येईल. दुसऱ्या बाजूला खानावले पांडिवे संघाकडून चैतन्य पाटील सध्याच्या घडीचा इनफॉर्म खेळाडू आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, सगळ्याच फॉर्मॅटमध्ये मात्र खेळतोय. रबर बॉलमध्ये सुद्धा काय दमदार परफॉर्मन्स राहिला आहे त्याचा यंदाच्या वर्षी सुद्धा. आणि यामध्ये सुद्धा थोडीशी मोठी मोठी नावं तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी टाकीगावचे स्वप्नील खारपाटील असेल, लल्ला वास्कर पेंडचे, त्याचप्रमाणे विकी पाटीलला तुम्हाला पाहायला मिळेल. रत्नदीप ऋषिकेश चौधरी या टीममधून खेळताना दिसतील तुम्हाला. साहिल उलवेकर सारखा यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचमुळे मॅचला मजा येणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पर्व 6 रायगड प्रीमियर लीग 2026. 42,000 जणांनी मागचा सामना पाहिलाय. ही खऱ्या अर्थानं प्रसिद्धी आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या स्टेडियमवरचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व आणि ज्यामधील दोन संघ आता मात्र आमने सामने. मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. मॅन फ्रॉम वाजेपूर नयन भगत पहिलं षटक घेऊन सज्ज. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं सुंदर कव्हर ड्राईव्हनं मात्र सुरुवात झाली. तिथळा रोहा संघाची पहिलाच बॉलवर मृणालच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. सुंदर कव्हर ड्राईव्हनं मात्र डावाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर मृणाल वर्सोलकरनं मात्र चौकार लगावलाय. ओ पुन्हा एकदा कव्हर क्लिअर करायचं होता परंतु यावेळेस सापडलाय. कव्हरला मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि पहिला धक्का लागेल तर चितेंद्रपाजेस तळा रोहा संघाला पहिला धक्का मृणाल वर्सोलकरच्या स्वरूपामध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आणि पुढच्याच बॉलवर मात्र तो झेल बाद होत असताना प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार. बॅटी आणि बॉलचा रोमांचा पार खेळाडूच्या खेळात जोश. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम माणगाव मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्या बॉलवर चौकारण खातं उघडलं परंतु पुढच्याच बॉलवर एक चांगला झेल त्या ठिकाणी ऋषीनं पकडला. गतवर्षी आपण पाहिलं होतं तर बेस्ट बॉलर विभागून दिली होती बाईक, ज्यामध्ये वेळेस मसूद गजगे आणि त्याचप्रमाणे प्रशांत मोहार याला मात्र संयुक्तरित्या सन्मानित केलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये हे वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी. परंतु चांगला ऑलराऊंडर आहे त्या टीमचे आणि त्याचमुळे चांगला खेळ पाहायला मिळेल. सुरुवातीला चौकार आला होता परंतु नयन भगतनं मात्र जास्त खरं तर त्रास होणार नाही मृणाल वर्सोलकर कडून याची काळजी त्यानं पुढच्याच बॉलवर घेतली. सिंगलनं खातं उघडलंय मसूदनं आणि आता मात्र निखिल पारवे मोठं नाव आहे. क्लास आहे या खेळाडूकडे. वडपा बॅटने खेळण्यासाठी गेला होता परंतु इकडे मात्र टप्पा पडला. बॉल हलकासा बाहेर स्विंग होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळाले. बघत अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र खरं तर अगदी नेरेदुंदरे विभागामधील अतिशय छोटं गाव वाजेपूर परंतु एक गाव मात्र ज्या नावानं ओळखलं जातं नयन भगत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल
हा फुल टॉस आहे, बॉलला सरळ भिरकावून दिलंय ते सीमा रेषेच्या पलीकडे. एक दमदार फटका अर्चित वॉरियर्स तळा रोहा टीम साठी मात्र निखिल पारवेच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. ओ यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता, भिरकावलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. निखिलचा धमाका, बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सक्सेस. यावेळेस मात्र नयन भगतवर लगातारचा दुसरा षटकार. माझा डुक्कर पळाला वरडाच्या दिवसांनी सुरुवात केला दुषण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 1 बाद 17 धावा. 17 लॉस ऑफ 1. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाची धावसंख्या. दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस खानावले, नूर 11 पांडिवे जॉईंट व्हेंचर मध्ये 2 फ्रँचायझी आहेत याच्यामध्ये. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील गोलंदाज रत्नदीप चौधरी. मान फ्रॉम वळवली. पहिल्याच ओव्हरमध्ये नयन भगतवर 17 बसला आणि खास करून शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार पडलेत. एक फुल टॉस दिला होता, दुसरा थोडासा शॉट थोडासा धीम्या गतीने करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु समोर निखिल पारवे गुणवान खेळाडू आहे आणि दरवर्षी खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये स्पेशल परफॉर्मन्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. त्याचमुळे या मॅच मध्ये मात्र चांगली धावसंख्या उभी राहू शकते. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांचा थोडासा बोलबाला पाहायला मिळाला होता. 60 वर थांबवली होती धावसंख्या. 10 ची सरासरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठी नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र फुल लेंथ होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना सुरुवात चांगली झाली. पहिलाच बॉल रत्नदीप चौधरीचा यावेळेस मात्र निर्धाव येतोय. सुंदर असं क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये सुरू असणारी रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व. रायगडच्या खरं तर क्रिकेटसाठी सर्वात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेनं मात्र अनेक तालुके एकत्र आणले. अनेक खेळाडूंचे चेहरे मात्र सगळ्यांच्या समोर आले. याच स्पर्धेनं सगळ्याच खेळाडूंना जिल्ह्यामधील प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि तीच स्पर्धा आपण पाहत आहे. यंदाचं वर्ष सन्माननीय महेशजी कडू साहेबांच्या सोनाली गावामध्ये संपन्न होत असताना उरण तालुक्यामध्ये यंदाचा मान, परंतु अतिशय नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे आणि त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. रत्नदीप चौधरी पॉवर प्लेचं दुसरं षटक करतोय. पहिले 2 डॉट बॉल, चांगली सुरुवात केली. हो, यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळाली. फाईन लेगला बॉल फील्ड केला जाईल. बॅट कटचा इशारा दिलाय अंपायर्सनं आणि त्याचमुळे 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र वळवली गावचा गोलंदाज रत्नदीप चौधरी करताना दिसतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये सिंगल आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावर. प्रतिस्पर्धी टीम मध्ये चैतन्य पाटील आहे आणि खरं तर सध्याच्या घडीला तोही इन्फॉर्म आहे. सगळ्या धाबा कुठतोय प्रत्येक स्पर्धेगणिक मात्र त्याचा खेळ उंचावताना आपण पाहिलाय आणि त्याचमुळे चांगल्या धाबा उभाराव्या लागतील खरं तर फलंदाजी करताना अर्चित वॉरियर्स. परंतु मोठी मोठी नावं, मागच्या मॅच मध्ये अमित नाईक 0 बाद झाला होता. ISPL स्टार खेळाडू ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि ही स्पर्धा अशीच आहे. कधी कधी स्टार खेळाडूकडून परफॉर्मन्स होत नाही, परंतु अचानकपणे एखाद्या यंगस्टार कडून परफॉर्मन्स होताना आपल्याला पाहायला मिळालाय. इकडे सुद्धा हलकीशी अपील पाहायला मिळाली होती. समोर गेला चेडू बिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल, 1 रन. आणि म्हणूनच आज तागायत 6 पर्वामध्ये या स्पर्धेनं असे अनोळखी चेहरे तुमच्या समोर आणले. अनोळखी चेहऱ्यांना मात्र प्रसिद्धी दिली या संपूर्ण स्पर्धेनं आणि म्हणूनच हे यंगस्टार्स आज मात्र ओळखले जातात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. त्यांनी सुद्धा एक अढळसं स्थान निर्माण केले. आज या चेहऱ्यांना मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांनी उचलून ठेवलंय.
हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन मिळेल. या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक्स खेळू देणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आतापर्यंत रत्नदीप चौधरीनं. पहिले 5 चेंडू संपले, 3 धावा. आणि त्याचं कारण सुद्धा आहे डिसिप्लिन बॉलिंग, आउटसाइड ऑफ स्टंप बॉलिंग पाहायला मिळाले. फुलर लेंथ मधूनच लोअर वन सुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला रत्नदीपच्या गोलंदाजीमधून. आणि म्हणूनच आतापर्यंत समोर निखिल पारबे असू द्या किंवा मसूद गजगे असू द्या, दोघांना थांबवलंय. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. स्क्वेअर लाईकला सिंगल मिळेल. रत्नदीप चौधरीचं हे षटक मात्र फक्त 4 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. चांगलं भन्नाट ओव्हर मात्र पाहायला मिळाले. चांगला स्पेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर अर्चित वॉरियर्स तळारोहा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21 धावा. जल्लोष भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार. रायगड प्रीमियर लीग नाव दमदार. 21 धावा झाल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि चांगला कंट्रोल पाहायला मिळाला, खास करून रत्नदीपनं टाकलेलं षटक. आणि पुन्हा एकदा गाडी रुळावर आली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण पहिल्या षटकामध्ये भन्नाट सुरुवात झाली होती अर्चित वॉरियर्सची, परंतु त्याला थांबवलंय. 3रं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नयन भगत, मॅन फ्रॉम वाजयपूर. पहिल्या ओव्हरमध्ये 2 शेवटच्या बॉलवर षटकार पडला होता. आता मात्र पाहूया आपल्या कोट्याचं तो 2रं षटक कंप्लीट करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फर्स्ट बॉल. हा आउटसाइड ऑफ स्टंप फुल टॉस होता, फुल लेंथ होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न थोडासा दुरून झाला होता निखिल कडून, आणि त्याचमुळे प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. 1 रन मिळेल. सिंगल रन. 22 धावा धाव फलकावर. यश एंटरप्राइजेस खानावले, रोहनजी लबडे आणि नूर 11 पांडेवे, नितेशजी पाटील या टीमचे संयुक्तरित्या संघ मालक. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये खेळतोय चैतन्य पाटीलच्या नेतृत्वाखाली. हा फुल टॉस आहे. पुन्हा एकदा तीच मिस्टेक केलंय. नयन भगतचा बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. मसूदच्या बॅटमधून यावेळेस षटकार आलाय आणि पहिला मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना, आणि षटकार नक्कीच त्याच्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल, आत्मविश्वास वाढवेल. कारण बघासपासून अगोदर आपण बघितलं तर 5 चेंडू तो खेळला होता. 5 बॉलमध्ये 3 धावा तो करू शकला होता, परंतु हा षटकार थोडासा त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करेल. आणि नयननं हीच चुकी पाठीमागच्या ओव्हरमध्ये सुद्धा केली होती फुल टॉस टाकत, आणि त्यावेळेस मात्र पाठोपाठ निखिल पारबेच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले होते. अन्यथा नयन भगतचा चेंडू टप्प्यावर पडला तर त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मात्र अनेक फलंदाज बऱ्याच वेळेला खरं तर अडखळत खेळताना आम्ही कित्येक वेळाला बघितलेत. इकडे सुद्धा परंतु फुल टॉस बॉलसाठी तयारीतच असतात, कारण सध्याच्या घडीला रायगड प्रीमियर लीग आपण खेळतोय आणि सगळे 11 जरी आपण बघितले ना प्लेइंग 11 मधले, ते कुठल्या ना कुठल्या ग्रामीण संघाकडून खेळताना, आपल्या विभागानुसार खेळताना, आणि सगळे दिग्गज खेळाडू आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे इकडे 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा बऱ्याच वेळेला येऊन पटकन षटकारानं खातं उघडतंय. ही खरं तर क्षमता आहे, स्ट्रेंथ आहे, आणि त्यासाठी बरेचसे पॉईंट सुद्धा खर्च केलेत टीम ओनर्सनं सुद्धा. आणि मसूद गजगे सुरुवातीला मात्र थोडासा जम बसवला होता खेळपट्टीवर, थोडासा अडखळत खेळत होता, थोडासा वेळ घेतला सेट होण्यासाठी, परंतु फुल टॉस बॉल नक्कीच तो सेट झाला असेल. धावसंख्या झाली ती 28, 28 रन्स. 3रं षटक सुरू आहे नयन भगतचं. मसूद गजगे आणि निखिल पारवे अशी जोडी.
आउटसाइड ऑफ स्टंप हा थोडासा बाहेर करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये, धावसंख्या एकने मूव्ह करेल. 29-29 धाव फलकावर. थोडासा दबाव आहे, कारण प्रत्येक गोलंदाज हाच विचार करत असतो आपल्याला मिळालेल्या 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा गेल्या नाही पाहिजेत, स्पेल चांगला कंप्लीट झाला पाहिजे. नयनचा हा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, पुन्हा एकदा अंपायर वळालेत आणि व्हाईट बॉल. या इनिंग मध्ये पहिल्यांदा व्हाईट बॉल टाकलेत नयननं आतापर्यंत, 2 लगातार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. ओ यावेळेस ऑन साईडला खेचलाय, खेचून मारलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॅब्युलस स्ट्रोक. आणखीन एक धमाकेदार फटका पाहायला मिळतोय, मसूद गजगेच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. आज महागडा ठरतोय. नयन भगत महागडा करतो आणि बिलकुल एक्सपेक्ट नसेल खरं तर कॅप्टनला सुद्धा, कारण स्ट्रायकर बॉलर आहे या टीमचा आणि त्याच्यावर मागच्याही ओव्हरमध्ये धावा बरसल्यात. याही ओव्हरमध्ये धावा येत असताना आणि मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं, याच रणनीतीनं सध्याच्या घडीला मैदानामध्ये फलंदाजांचा खेळ सुरू आहे. झाडाच्या फांद्या वगैरे छाटत नाही बसायचं, डायरेक्ट कोडावर गाव घालायचा आणि खोड तुटला ना का मग संपूर्ण झाडच डळमळीत होत असतं. तोच प्रयत्न केलाय सध्याच्या घडीला अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाच्या फलंदाजांनी. हो, राऊंड स्टंप्सनं आला होता पुन्हा एकदा, यामुळे लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. तीन व्हाईट बॉल आतापर्यंत. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईनच सापडत नाहीये. दबाव आहे स्पष्टपणे आणि तो चेहऱ्यावर जाणवतो नयन भगतच्या. 4 व्हाईट बॉल केलेत आणि मोठा गोलंदाज आहे, स्ट्रायकर बॉलर आहे. खुल्या गटामधलं क्रिकेट खेळतोय, ओपनच्या स्पर्धा खेळतोय सध्याच्या घडीला. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणं येणं असतं सातत्यानं या खेळाडूचं आणि रॉकेट प्रीमियर लीग मध्ये सध्याच्या घडीला दबाव. हा चांगला चेंडू होता, इकडे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडा खाली सुद्धा राहिला, थोडा धीम्या गतीने आला. बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. बऱ्याच अवधीनंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय नयन भगतचा. हा डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या झाले सध्याच्या घडीला 38 धावा, 38 रन्स, लॉस ऑफ 1. नयन भगत षटक संपवायचंय, त्याला संपवण्याची घाई झाली असेल. हे लांबलेलं थोडंसं षटक, 10 बॉल तरी हाताळावे लागतील. ओ, हा फुल लेंथ होता आणि आणखीन एक व्हाईट बॉल. हा 5वा व्हाईट बॉल येत असताना अतिरिक्त धावा दिल्यात, बिना मेहनतीच्या धावा मिळाल्यात या ओव्हरमध्ये अर्चित वॉरियर्सला, आणि तेही नयन भगतच्या षटकामध्ये बिलकुल एक्सपेक्ट नाहीये. नयन भगत सुद्धा ओव्हरमध्ये 11 चेंडू टाकू शकतो का, हा सुद्धा थोडासा विश्वास बसत नसेल त्याच्या चाहत्यांना. ओ, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ केल्या बॉलला, लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार, उत्तुंग फटका, षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता, क्लास पाहायला मिळाला. ऑन द राईज. हो, यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड, पुन्हा एकदा बॉलला भिरकावून दिलंय. गोलंदाजाची अक्षरशः पिस काढली जातात. नयन भगत वर फार मोठा हल्ला यावेळेस मात्र बसलाय, कारण या ओव्हरमध्ये 5 व्हाईट बॉल, 4 षटकार पडलेत आणि त्याचमुळे इकडे मात्र 3 षटकांच्या अखेरीस अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 1 गडी बाद, 51 धावा. आणि जाऊया आपण खेळाडू कक्षाकडे आणि ऐकूया तिकडे प्रतिक्रिया जोडले जातील प्रवीणजी टिंबे सर.
थँक्यू दीपक पाटील सर. तर माझ्यासोबत अर्चित वॉरियर्स तलारोहा दक्षिण रायगड चे खेळाडू कक्षामध्ये मी आहे. या संघाला पहिल्यांदा प्रवेश मिळाला रायगड प्रीमियर लीग मध्ये. सुरुवातीला रायगड प्रीमियर लीग महेश दादा कडू असतील, राकेश दादा गायकवाड, प्रशांत खानावकर, त्यानंतर आमचे मंगेश वाकडीकर यांचं आयोजन कसं वाटलं? फर्स्ट टाइम दक्षिण रायगड म्हटलं ना तर तुमच्या संघात तला रोहा अलिबागचे खेळाडू सामील आहेत. आणि आता मला असं वाटतं की मृणाल 4 धावांवरती बाद झाला, सुरुवात खराब झाली, परंतु आता जे मसूद गजगेने बॅटिंग केली आहे आपला तो नाही, काय म्हणशील एकंदर या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर नेहमी अप्रतिम असते. प्लेयर्स आमचे पहिल्या वर्षीपासूनच खेळत आहेत, पण यावर्षी थँक्स टू मंगेश वाकडेकर, हेमंत साहेबांचे आमचे संघ मालक आहेत, त्यांचे जवळीक संबंध असल्यामुळे त्यांनी आम्हाला यावर्षी टीम दिली, त्याबद्दल त्यांचे थँक्स. बाकी बॅटिंग ऑर्डर चांगली चालू आहे. काही बोलायला नको, नाही तर कर्स लागेल. ते बोलतात ना, कॉमेंटेटर कर्स असतो किंवा कोणी काय बोललं तर कर्स लागेल. नाही, अजून बॅटिंग ऑर्डर चांगले आहे तुमचे. मला वाटतं प्रसाद आणि सिद्धू बाकी आहेत, अलिबाग रोयलचे आपले खेळाडू. आणि मला वाटतं अजून धमाके होतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा फक्त आल्या. परंतु याच्यानंतर आता हे 4 षटकार लागले, कमबॅक झाले. म्हणजे असं म्हणता येईल की आता जे 12 चेंडू किंवा 18 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 80 किंवा 70-80च्या वर जाण्याची आशंका असेल. काय वाटतं? बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे तुमची. बॅटिंग तशी भरपूर स्ट्रॉंगच आहे. दिवस असतो प्रत्येकाचा, कोण कसं खेळतोय, आणि आम्ही तेच डिसाईड केलेलं का स्कोर आपण प्रिडिक्ट नाही करायचा. बॅटिंग करूया, बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळूया, जे रन्स होतील ते आपले, ते आपण डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. हे होते अर्चित वॉरियर्सचे तलारोहा संघाचे खेळाडू तेजस नरे यांचं आपण नावाचं ऐकला. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉम्बॉक्स दीपक पाटील सर, पलसपे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीण. मृणाल वर्सोलकरची प्रतिक्रिया आपण जाणली. आणि त्यांनी सांगितलं कर्स लागू शकतो. ब्लाइंड सुपरस्टेशन खेळाडूमध्ये सुद्धा असतात, आणि तेच चित्र पाहायला मिळालं खरं तर. सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळतात दोघंही, निखिल पारवे आणि मसूद गजगे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. रत्नदीप आलाय. रत्नदीपचा हा फुल लेंथ होता, तेवढाच सक्षमतेनं मी तर म्हणेन रिसचा वापर करत हा फटका सजवला होता. परंतु पाठीमागे मात्र गोंधळ घातलाय. बॉल सरळ निघालाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धाबां करता पहिलाच बॉलवर रत्नदीपच्या सुद्धा चौकार. आवाज ऐकून जनतेचा धावून जातो ते, हे गरीब गरजुरीची जातीनं घेते भेट. रवानगी करण्यात आले. लगेच क्षेत्ररक्षक शंतनू करंगुटकर होते तिकडे. आणि एक्सपेक्ट नाहीये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मात्र मिसफिल्ड. चांगला बॉल यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर फुल लेंथ खोलात टाकलाय. फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू होता. कमाल. आणि त्यानंच खरं तर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा रत्नदीपनं फक्त 4 धावा दिल्या होत्या. आता तीच आस आहे, कारण नयन भगत 2 ओव्हर्समध्ये 47 खाईल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि एवढा महागडा ठरलाय. जे अस्त्र होतं खरं तर यश एंटरप्राइजेस, खानावले, नूर 11 पांडिवे संघाचं, आणि ते अस्त्र त्याची धारच त्या गोलंदाजीतली बोथट करून टाकले. आणि त्याचमुळे टेन्शन मध्ये असेल कॅप्टन सुद्धा. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह केले लॉंग ऑफ कडे. सिंगल त्या ठिकाणी सहजतेने मिळेल. सध्याच्या घडीला रिलॅक्स मोड मध्ये आहेत. योग्य रीतीनं भागीदारी सुद्धा सुरू आहे. आतापर्यंत 56 धावा, 56 रन्स ऑन बोर्ड. 1.5 लाख पॉइंट्स मात्र खर्च केलं होतं नयन भगतला. या संपूर्ण स्क्वॉड मध्ये आपण बघितलं तर सगळ्यात महागडा खेळाडू होता या स्क्वॉड मधील. परंतु आज अपेक्षेनुसार परफॉर्मन्स झालेला नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बॉल इथून निघाला असताना तर सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईन पारच झाली असती. परंतु थोडीशी दुखापत सुद्धा होत असताना थोडासा चेंडू लागला त्याच्या चेहऱ्यावर, आपण बघितलं. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं होतं इकडे रन्स थांबवणं. हा पहा, चेंडू लागला पटकन त्याच्या. आय थिंक धावा जेव्हा वाचतात ना, गोलंदाजाचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढत असतो, आणि तोच कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना करावा लागतो. चांगल्या पुन्हा एकदा लयीमध्ये रत्नदीप चौधरी परतत असताना 57 रन झाल्यात. आज समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल सरळ जाऊन काळ्या पडद्यावर आपटलाय.
सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 रन चौकार. सिक्स्टी 61 धावा धाव फलकावर. पहिल्या मॅच मध्ये 60 झाल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र मोठा स्कोर उभा राहणार आहे. हो इकडे मात्र बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, ओसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळते आणि रत्नदीप चौधरीचं जरूर कौतुक केलं जाईल, कारण काही ओशिका होईना कुठेतरी नयन भगतच्या ज्या षटकांमध्ये दोनही ओव्हर्समध्ये मजबूत धावा आल्या आणि त्याच्या समोर मात्र रेफर करण्यात आले. आय थिंक DRS घेण्यात आले. या बॉलसाठी चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 6 पर्व आपण पाहता ही स्पर्धा संदेशजी पाटील आणि त्याची संपूर्ण टीम कव्हर करते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि संपूर्णपणे यंदाच्या वर्षी जर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून किती जणांनी ही स्पर्धा पाहिली असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे इकडे मात्र षटक समाप्त होईल. तर जवळ पावणे 21 लाख प्रेक्षकांनी मित्रांनो ही स्पर्धा पाहिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खरं तर या स्पर्धेसाठी, रायगड प्रीमियर लीग साठी, महेशजी कडू यांच्या आयोजनासाठी. कारण 20,75,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा अवघ्या 6 दिवसामध्ये पाहिले. आणि खास करून संदेशजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंट्स, आपला हक्काचा मराठी माणूस आणि हा चेहरा आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन्स, जे 10-15 कॅमेरामन्स अहो रात्र ज्या पद्धतीने ही मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि अगदी वेळेमध्ये पोहोचतात, रात्री उशिराने घरी जातात. आणि या सर्वांना सॅल्यूट आहे. या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे, सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंट्सला गेले 6 वर्ष हा चेहरा आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर. संदेशजी पाटील इंजिनियर आहेत, परंतु आपला मराठी माणूस आहे, आपला आगरी माणूस आहे. आणि म्हणूनच जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात, आज खरं तर 3.5 लाखाच्या आसपास हा टप्पा त्यांनी ओलांडलाय सबस्क्रायबरचा. परंतु अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एक बटन दाबायला काहीच हरकत नाहीये, कोणती त्याच्यासाठी शुल्क नाहीये. सबस्क्राईब करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर प्रेम करा. कारण प्रत्येक जण फार मेहनत घेतात, हे सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंट्स आपलं मराठी माणसाचे चॅनल आहे. आणि त्याचमुळे या चॅनलवर प्रेम करा, एकत्र पाहत राहा ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 धावा धाव फलकावर. शॉर्ट बॉल होता, टॅप केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंगॉनचा फिल्डर जाऊन पुढे बॉल उचलेल, तोपर्यंत मात्र सिंगल रन. निदान या 2 ओव्हर्समध्ये तरी कंट्रोल करावा लागेल, का जी 2 महागडी षटकं पडलेत ना, त्याच ओव्हर्सला मात्र कव्हरअप करायचे गोलंदाजांना. आशिषचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला, षटकार. आशिषवर सुद्धा हल्ला. निखिल पारवे 12 बॉल मध्ये 30, मसूद गजगे 12-29. थोडासा चेंज ऑफ पेस, थोडंसं व्हेरिएशन दाखवण्यासाठी गेला होता, परंतु दिशाहीन झालाय. अतिरिक्त रन मिळेल, व्हाईट बॉलचा इशारा. काय बॅटिंग केले दोघांनी, मजबूत धावा, भागीदारी काय झाले. सुरुवातीला आपण बघितलं तर मृणाल वर्सुलकर अवघा 1 चौकार मारल्यानंतर 5 झाला होता दुसऱ्याच बॉलवर. आणि तिथून ही भागीदारी मात्र दुसऱ्या विकेटसाठी सुरू आहे. Oh, down the ground, straight drive, fuller length. हेलिकॉप्टर लँड केलाय डाऊन द ग्राउंड. फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार.
बघितलं ना तर षटकार जे आहेत ना हे जोडीने आलेत. प्रत्येक वेळेला जेव्हा षटकार पडलेत तेव्हा लगातार दोन अशा पद्धतीनं षटकार आतापर्यंत आलेत या इनिंग मध्ये. त्याचमुळे कमाल बॅटिंग पाहायला मिळाले. पाऊण शतकी मजल मारले अर्चित वॉरियर्सनं. राऊंड संपला आला. इकडे मात्र हा चेंडू तोही भिरकावलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशिषवर आणखीन एक प्रहार षटकार. पाचवा षटकार आहे पारवेच्या बॅटमधून. हा सुद्धा चेंडू इकडे मात्र पाहिला तर बाहेर टाकला होता. खूपच हा दबाव आहे स्पष्टपणे जाणवतोय. सध्याच्या घडीला काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये इकडे मात्र आपली दिशा भरकटतोय आशिष. मोठी धावसंख्या रचली गेली आतापर्यंत. 7 व्हाईट बॉल्स डिलिव्हर्ड झालेत ज्याच्यामध्ये नयन भगतच्याच एका ओव्हरमध्ये 5 व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ओढलाय. काय टायमिंग आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिल पारवेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. शॉर्ट बॉल आहे तिकडे मात्र खेळण्यासाठीच दिलं जात आहे. सध्याच्या घडीला आणखीन एक षटकार आणि टीमची टोटल जर आपण बघितली तर 88 वर पोहोचलाय. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. चैतन्य नाराज असेल. ओ डाऊन दी ग्राउंड. इकडे मात्र व्हॉट अ शॉट. आणि या चौकाराच्या सान मात्र निखिल पारवे करेल आपलं अर्धशतक कंप्लीट. 50 ठोकले वाघानं. निखिल पारवेच्या अर्धशतकासाठी का जोरदार टाळ्या. बॅट दाखवतोय आणि बॅट दाखवत इकडे मात्र प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना काय नॉक खेळलाय. 7वं अर्धशतक रायगड प्रीमियर लीग मधलं. 6 षटकार 3 चौकारांच्या सानं 16 बॉल मध्ये निखिल पारवेचं अर्धशतक कंप्लीट. सुपर बॅटिंग पॉवर पॅक धमाका. 16 बॉल मध्ये 52 आणि टीमची टोटल अर्चित वॉरियर्स तळा रोहा 92 धावा 92 रन्स ऑन बोर्ड. आणि ही शतकाकडे वाटचाल आहे. 5 षटक संपलेत परंतु इकडे मात्र आतापर्यंत ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय नयन भगत आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र आशिषनं नयन भगतला सुद्धा ओव्हरटेक करून टाकलंय. 31 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. त्याच्या अगोदर नयन भगतने एक षटक टाकलं होतं 30 धाबांचं. 2 ओव्हर्स मध्येच 61 धाबा. त्याचमुळे थोडीशी नाराजगी जरूर पाहायला मिळते यश एंटरप्राइजेस खानावले नूर 11 पांडिबे संघाच्या स्क्वॉड मध्ये. आणि आता मात्र 6वं अंतिम षटक घेऊन गोलंदाज कॅप्टन. पहिलाच बॉल यावेळेस अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र रन घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु अशी रन घेता येणार नाही आणि पंच तेच सुचवतात आय थिंक. परंतु तिकडे पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. निर्णय जरूर आपल्यापर्यंत येईल. चला आय थिंक रन दिलेली नाहीये आणि स्ट्राईक रोटेशन साठी तुम्हाला एकाच वेळेला 2 एंड सोडणं कंपल्सरी असेल आणि हा नियम आहे. चैतन्य पुन्हा एकदा हलक्या हातानं यावेळेस मात्र फक्त स्टिअर केलं होतं बॉलला. शॉर्ट कव्हर कडे ढकलले. सिंगल मिळेल 1 रन. हाच प्रश्न अगोदर पडला होता. चैतन्य पाटील सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फलंदाजी तर करतोय त्याचबरोबरीनं गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे. आणि इकडे मात्र शेवटच्या
93 धावा धावफलकावर. यावेळेचा हा फटका सरळ बॅटवर दिला होता आणि बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारानं मात्र अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाच रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केलाय. तो अर्चित वॉरियर्सना लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये ही सर्वोत्तम धावसंख्या रायगड प्रीमियर लीग मधली. आता आवाज प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते महेशजी कडू, त्याचप्रमाणे रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाचे संघ मालक विजयजी गवंडी या सामन्याचा आनंद घेत असताना त्याच्या संघाला मात्र पहिला सामना जिंकलाय. यावेळेस मात्र बॉल कव्हर्सला सिंगल तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. आणि इकडे मात्र पाहूया रनआउटची शक्यता, परंतु ती मावळल्याने इकडे मात्र शतक 100 धाबा 101 धाबा कंप्लीट झाल्यात. अर्चित वॉरियर्स तळा रोहा रायगड प्रीमियर लीग मधली सर्वोत्तम धावसंख्या. सुपर बॅटिंग निखिल पारवे आणि मसूद गजगे काय खेळतात सध्याच्या घडीला. खेळाडू कक्षामध्ये आनंदाची लहर स्पष्टपणे जाणवतोय आणि संपूर्णपणे खेळाडू कक्षामध्ये प्रसन्न वातावरण, प्रसन्न चेहरे, हॅपी फेसेस. आतापर्यंत दोघांमध्ये 97 धावांची भागीदारी. पहिली सफलता फक्त 4 धाबांवर मिळाली होती, परंतु तो आनंद जास्त वेळ टिकू दिलेला नाहीये. इकडे मात्र 100 धावांची भागीदारी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. निखिल पारवे आणि मसूद गजगेना अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाकडून घेत असताना 100 धावांची पार्टनरशिप. सुपर बॅटिंग. 33 बॉल मध्ये 100 स्टँडिंग पार्टनरशिप पाहायला मिळाले. आणि एक अनोखा विक्रम रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रस्थापित करत असताना 105 धावा आतापर्यंत धावफलकावर. सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मात्र या मॅच मध्ये नोंदवण्यात आलाय. 33 बॉल 101. हा सुद्धा चेंडू इकडे मात्र सीमारेषेच्या बाहेर. सगळी विशेषणं सुद्धा संपून गेलेत. या 4 धाबांच्या बरोबरीनं 6 षटकांचा खेळ समाप्त. अर्चित वॉरियर्स तळा रोहा टीमनं भरपूर धाबा चेपल्यात. खास करून निखिल पारवे 20 बॉल मध्ये 68 धाबांचा खेळ, 7 षटकार, 5 चौकार, 340च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये काय सुपर बॅटिंग केले. आणि त्याचबरोबरीनं मसूद गजगे हा वैयक्तिक खरं तर अर्ध